मुंबईचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, माजी आमदार संदीपजी नाईक साहेब, नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते सागरजी नाईक साहेब, उपमहापौर दशरथजी भगत साहेब, स्थायी समिती सभापती अशोक पाटील साहेब, आरोग्य समिती सभापती नाथ साहेब आणि संपूर्ण नगरपालिकेचे आपले सदस्य त्यांचे मनापासून आभार मानेन की आदरणीय आपले सागरजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून सुंदर असा ठराव कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात घेण्यात आला आणि सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने नाईक साहेब जे नवी मुंबईचे शिल्पकारच नाही तर खऱ्या अर्थाने नवी मुंबईचे पालक आहेत. एखाद्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याची व्यथा आणि आपल्या घरातला सदस्य दुःखात आहे त्याचं दुःख दूर करण्याचं काम नेहमीच आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याच दृष्टीने हा ठराव आज सभागृहात आला. बेसिकमध्ये वाढ झाली असती तर कुठेतरी काटछाट करून परत हातात तुटपुंजा पगार आला असता. असं नको व्हायला म्हणून एक विशिष्ट असा भत्ता ह्या हेडखाली आपण 7,500ची भरीव अशी वाढ कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये केलेली आहे आणि आज सर्वसामान्य कर्मचारी जे आनंदात आहेत त्यांच्या घरात जी दिवाळी साजरी होणार आहे ती खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद देणारी आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना आनंद देणारी आहे. किती कामगारांना आज आपले 8,099 कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या जरी ते कुशल अकुशल किंवा सेमी कुशल असले तरी सर्वांच्या पगारामध्ये 7,500ची वाढ भरीव अशी वाढ झालेली आहे सरसकट आणि ह्यापुढेही नक्कीच ठोक कर्मचाऱ्यांना जे परमनंट करण्याचा विषय असेल किंवा आशा वर्कर ज्या महिला आहेत त्यांच्यासाठीही आम्ही लवकरच धोरण आणणार आहोत आणि अशा पद्धतीने त्यांनाही दिलासा देण्याचं काम आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आणि खऱ्या अर्थाने हे काम फक्त नाईक साहेबच करू शकतात. दिलेला शब्द पूर्ण केलेला अशा भावना आता समोर येतात, काय सांगतात? नक्कीच जो माणूस आपल्या हक्काचा असतो आणि जो माणूस आपल्या घरातला असतो त्यालाच घरातल्यांच्या व्यथा समजतात आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे आपल्या घरातले आहेत आणि त्यांनी नक्कीच जनसामान्यामधून त्यांच्यासाठी उत्स्फूर्त भावना आलेले आहे. मागच्या इलेक्शनमध्ये संपूर्ण नवी मुंबईच्या जनतेने दाखवून दिलं की नवी मुंबई म्हणजे नाईक साहेब आणि अशा आपल्या घरातल्या माणसांनी नेहमीच घरातल्या माणसांच्या हिताचे डिसिजन घेतलेले आहेत आणि नक्कीच सर्व कर्मचाऱ्यांना आणि संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेतील रहिवाशांना या माध्यमातून दिलासा मिळाला. अंमलबजावणी कधी होईल आजच्या निर्णय? हा ठराव नुसता मंजूर नाही केलेला आहे तर कायमही करण्यात आलेला आहे. पुढच्या पगारामध्ये ही तरतूदची वाढ आपण केलेली आहे ती लागू होणार आहे आणि पुढच्या पगारामध्ये ही भरीव वाढ होऊनच पगार कर्मचाऱ्यांच्या हातात मिळणार.